आत्ताच आम्ही आशा हा चित्रपट आजच रिलीज झालाय आणि अप्रतिम काम केलंय रिंकू राजगुरूंनी. आणि खरी परिस्थिती आहे की प्रत्यक्ष ग्राउंड फ्लोअरवरती काम करणारे आशा वर्कर आहेत आणि असंच आम्ही पण काम करतो ह्याच्यातून. म्हणजे कोणी बाई अडचणीत असेल किंवा दुःखी असेल किंवा तिला समजत नसेल की आपण काय करावं, तर त्यांना मार्गदर्शन करतो आणि आमच्या हेल्पर्स पर्यंत घेऊन जाण्याचं काम करतो. जर त्यांची परिस्थिती नसेल, त्यांच्याकडे पैसे नसतील किंवा काही अडचण असेल, तर आम्ही स्वतः घेऊन जातो. किती तरी आहे सगळेजण हे. तुमच्या कामांना खरात न्याय दिलेला आहे का चित्रपटाने? हा, चित्रपटाने पूर्णपणे न्याय दिला. खरी परिस्थिती आहे. एक चित्रपटातून आमचं आशा आहे जे साध्य झालं की आम्ही किती काम करतोय सगळ्यांच्या घरोघरी आणि सगळ्यांना कळालं पण आता. आणि खरंच खूप छान आहे हा चित्रपट. आमच्या भावना सगळीकडे व्यक्त होत आहेत. वा वा, इकडे खालच्या लेवल पासून वरपर्यंत कसं जावं हे आशा सेवकांना माहिती असतं आणि ते करत असताना घरच्या लोकांशी आणि समाजाशी कसं वावरलं पाहिजे आणि त्याच्याशी कसा लढा दिला पाहिजे हे याच्यातून हे केलेलं आहे. म्हणजे तेच दाखवलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सतत लढत असतो की ते आम्हाला काही असो, शून्यातून कुठे आम्हाला कुठे काय निर्माण करायचंय हे आमच्यामध्ये ताकद आहे आणि आम्ही ते करून दाखवणार. तर सामान्य आता तुम्ही आशा सेविका आहात म्हणून बोलताय. आम्ही एक आशा सेविकाच आहोत आणि आम्हाला आजारापासून लोकांना कसं मुक्त करायचंय हे त्याच्यातून दर्शवलेलं आहे. नॉर्मल प्रेक्षकांना काय सांगाल ज्यांनी म्हणजे शहरात राहतात ते मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये? नॉर्मल मध्ये आम्हाला खूप फेस करावं लागतं कारण आताची पिढी जी सुशिक्षित आहे, परंतु त्यांना असं वाटतं की हॉस्पिटलाइज केलं म्हणजे ते सर्व नाहीये. त्यांना असं खालची लेवल पण आम्हाला समजून द्यावी लागते की पहिलेपासूनची लेवल म्हणजे बाई 12 आठवड्यामध्ये काय घेतलं पाहिजे, नंतरच्या कोणत्या सोनोग्राफी केल्या पाहिजे, त्यांनी कोणत्या आठवड्यात कोणती गरजेची आहे. ते म्हणतात नाही आता आम्ही केली, ही सोनोग्राफी केली आहे, ती केलेली आहे. पण तसं नाही, त्यांची स्टेप असते ती त्यांनी केलीच पाहिजे. प्रेक्षकांना काय सांगाल हा का सिनेमा बघावा? प्रेक्षकांनी समाजामध्ये कोण काय आहे, कोरोनामध्ये जनजागृती कशी केली आशा सेवकांनी आणि त्यासोबत आपण कसं जागृत व्हायला पाहिजे हे त्यांनी त्याच्याशी लढा दिला पाहिजे. कसा वाटला चित्रपट? सिनेमा खूप छान आहे. आशांच्या जीवनावर आशांना काय किती संघर्ष करावा लागतो ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यांनी आवर्जून हा पिक्चर बघावा अशी आमची इच्छा आहे. आणि दुसरं म्हणजे आता तरी बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे लोकांमध्ये. आशांचं महत्व काय आहे हे बऱ्याच जणांना आता समजायला लागलंय तसं बघितलं तर. त्याच्यामुळे पिक्चर बघितलं तर म्हणजे आशा सेविकांमध्ये पण एवढा दम आहे हे सिद्ध होते या पिक्चर मधून. म्हणजे डॉक्टर तर बाजूलाच राहतो पण फर्स्ट आहे ते आशा सेविकाच त्यांना हे कर म्हणजे ते तिथपर्यंत जे हॉस्पिटल पर्यंत नेते ते आशा सेविकाच नेते. डॉक्टरना काही माहिती नसतं वरच्या लेवलला, फक्त ते सांगते हे करा हे करा, परंतु जे करतात ते आशा सेविकाच करतात आणि खरंच हे जागृत करण्यासाठी हा सिनेमा काढला गेलेला आहे. परिस्थिती दाखवली जी चित्रपटामध्ये आहे दीपक पाटील यांची, बरोबर आहे. त्यांच्या परिस्थितीमधून त्यांना जायला रस्ता निर्माण करते ती आशा, म्हणजे आशा आहे असं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा चित्रपट करमुक्त करावा अशी माझी इच्छा आहे. हा चित्रपट सर्वसामान्य म्हणजे सगळ्या लोकांनी बघावा आणि आम्ही जेव्हा एरियामध्ये काम करतो तेव्हा लोकांनी आम्हाला सहकार्य करावं. त्यामुळे लोकांच्या जनजागृती व्हायला नाही, त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आमचं काम पण थोडं हलकं होईल. त्यामुळे करमुक्त करावा ही इच्छा आहे माझी. नक्कीच नक्कीच. अजून कोणी बोलणार? थँक्यू थँक्यू. छान पिक्चर होतं, बघण्यासारखं आहे. सगळ्यांनी आवर्जून बघावं इच्छा आहे आम्ही सगळ्या आशांची. हा पिक्चर बघायच्या आधी खूप उत्सुकता होती काय असेल आशा, पण इतकं छान रिंकू राजगुरूंनी काम केलंय या पिक्चर मध्ये, तर ते बघून आम्ही सगळ्या आशा सेविका खूप भाविक झालोय की आज त्या थराला जाऊन त्यात ते काम करतायत. तर आम्ही स्वतः आशा सेविका असून आम्ही काय काम केलं पाहिजे हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला भेटलंय. तुम्हाला त्या कॅरेक्टर मध्ये स्वतःला तुम्ही बघितलं? आम्ही म्हणजे त्यांच्यामध्ये आम्ही स्वतः बघितलेत आणि आज आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटलाय की आज ते काम करतायत आणि आम्ही त्या लेवलला आम्हीही काम करतो आहोत असं. तर चला, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.
मूवी बहुत अच्छा था और हम लोग को बहुत अच्छा लगा. आप सब भी मूवी देखने जाइए और आशा लोग को त्यांना पण कळलं पाहिजे आशा काय आशा म्हणजे काय आहे ते अजून सामान्य लोकांना काहीच माहिती नाही. ह्या पिक्चर मुळे भरपूर लोकांना माहिती होईल. नाही नाही, आम्ही पण इमोशनल झालो हा मूवी बघताना. डोळ्यात पाणी आलं, खरंच डोळ्यात पाणी आलं. धन्यवाद. पिक्चर बघितलाच पाहिजे. आशा सेविकाचं काम करायला पाहिजे होतं मूवी बघण्यासाठी. नेक्स्ट अजून सेकंड टाइम अपने को उसका अच्छा से आम्हाला अभिमान आहे, आम्ही आशा आहेत, खूप अभिमान आहे आम्हाला. चालेल. बघितल्यानंतर आम्हाला प्रोत्साहन भेटलं पण हा. अरे वा वा. म्हणजे आजही पाहिजे बघितलं पाहिजे आणि त्यांनी आम्हाला म्हणजे जसं येईल आता रिस्पेक्ट देतात तसं आम्हाला आम्हाला पण भेटते तशी काही ठिकाणी त्यांना नाही कळत. त्यांना मग हे जो त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना तर त्यांना कळेल की आशा काय आहे आणि त्यांना पण वाटेल आदर आमच्याबद्दल. तुम्ही काय म्हणत होता? आशा पाठवून निघायला पाहिजे. पार्टियों ने अभी तो हम लोगों को बहुत सारी लोगों से मिलना जुलना, लोगों का हमारी तरफ अच्छा रिएक्ट होना चाहिए, उनको बातचीत करने का अच्छे से हमारे से सलीका होना चाहिए और हमारी पगार भी थोड़ी बढ़नी चाहिए. हम बहुत मेहनत करते हैं, सबके घर पे जाते हैं, अच्छे बच्चों से मिलते हैं, प्रेग्नेंट लेडी से भी मिलते हैं, उनको दवा गोली भी देते हैं और बहुत सारे लोगों को पता भी नहीं है हमारे बारे में कि हम आशा भी है. तो उन लोगों को हाँ आशा हाँ ट्रुली ये रिस्पेक्टफुल जॉब आहे, खूप रिस्पेक्टफुल जॉब आहे हा. कारण कधी लोकांना काही बोलायला गेले ना तर डायरेक्ट बोलतात तुम्ही कोण आहेत, कुठून आलेत, आशा आशा म्हणजे कोण आहे. मी पण शिव्या खाल्ल्यात माझी जेव्हा जाते ना. बहुत बिजी है, हम आपसे बात नहीं कर सकते, हम आपको अपने घर का क्यों इंफॉर्मेशन दे, ऐसा बोलते हैं वो लोग. ऐसे भी जवाब मिलते हैं. दरवाजा बंद करतात. हाँ नाही आज कधी कधी असं मनाला लागतं की खूप असं शिव्या वगैरे दिलं ना खूप मनाला लागतं. अभी परत बाद में आओ. सगळं सोडून चला. ये लोग हमारा मानते हैं अभी मत बाद में आओ. ये क्या हमको कैसा लगता है जब हम उनके घर पे जाते हैं, हम उनके लिए ही जाते हैं ना, हमारे लिए थोड़ी जाते हैं. या सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही प्रोत्साहन प्रेरणा तर मिळालीच आहे, पण तुमच्या कामाला खूप म्हणतात ना आदर मिळणार आहे, नक्कीच मिळणार आहे. धन्यवाद. थँक्यू.